नमस्कार. तर आज मी अतिशय व्हायरल रेसिपी बनवून दाखवते. त्यासाठी इथे एक उकळलेलं अंड घेतलं आहे. इकडे या फोडणी पात्रामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. अगदी झटपट आणि भन्नाट अशी ही रेसिपी आहे. आता आपण एक अंड घ्यायचं आणि ते फोडायचं. थोडंसं आपण मीठ टाकून घेणार आहोत. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूनच हे असं फेटून घ्यायचं आहे. आता हे जे अंड आहे ते आपण या फोडणी पात्रात टाकून घेऊ. तेल गरम करून घ्यायचं आधीच आणि हे यामध्ये टाकायचं आहे. गॅस कमी करायचा. आता यावरती हे उकळलेलं अंड ठेवायचं. थोडासा कांदा टाकते, कोथिंबीर, टोमॅटो टाकायचा, चवीनुसार मीठ टाकते, थोडंसं वरून लाल तिखट, थोडीशी हळद पावडर आणि आता दुसरं एक अंडा आपण फोडून यावरती टाकणार आहोत. तर या दुसरं जे अंडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हा कांदा टाकून घेऊ, बारीक चिरलेला टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, मीठ चवीनुसार, लाल मिरची पावडर आता आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत, कारण आपण हे वरून टाकणार आहोत. हळद आणि हे चांगलं असं एकजीव करून घेणार आहोत. आता हे आपण मिश्रण जे आहे ते या वरती टाकणार आहोत. अशा पद्धतीने आणि छान हे शिजवून घेणार आहोत. थोडंसं शिजत आलं की पलटी करून घेऊ आपण. त्याला तेल टाकू शकतो थोडंसं वरून. आता हे पलटी मात्र आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. कढायाच्या सोडून घ्यायच्या अलगद आणि मग पलटी करायचं. थोडंसं शिजू आणि मग पलटी करून घेऊ. आता हे शिजलं आहे. आपण याला पलटी करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने. आता दुसऱ्या साईडने पण असंच छान शिजवून घ्यायचं. थोडंसं तेल टाकायचं आहे वरून देखील. अगदी थोडंसं, फार जास्त टाकायची गरज नाही. मस्त चमचमीत असा हा थोडासा वेगळा प्रकार तयार होतो आणि झटपट. मध्यम आचेवरती हे दोन्ही साईडने मस्त भाजून घ्या किंवा शिजवून घ्या. आता हा थोडंसं सोडायला लागलं की मग हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. छान झालं आहे बघा. काढून घेते मी. इथे तुम्ही पाहू शकता अप्रतिम असा दिसत आहे. आणि हे आपण कट करून पाहणार आहोत. गरम आहे त्यामुळे नक्की पहा. खूप छान झालं आहे आणि
मस्त असं दिसत आहे. पोळीसोबत भाकरीसोबत खायला अप्रतिम लागेल. करून पहा. कसं झालं कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. भेटू पुन्हा अशाच झटपट रेसिपीसह.